सर्वांना नमस्कार. आपली शाळा हे यूट्यूब चॅनल आपले सहर्ष स्वागत करत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण उल्हास नवभारत साक्षरता कार्यक्रमांतर्गत आपण पायाभूत साक्षरता व मूल्यमापन चाचणी घेणार होतो. त्या परीक्षेच्या दिनांकामध्ये आता बदल झालेला आहे. तर नक्की ही परीक्षा आता केव्हा घ्यायची आहे याविषयीची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तत्पूर्वी आपण जर आपली शाळा या यूट्यूब चॅनलवर नवीन असतील तर सर्वप्रथम या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. दिनांक 12 मार्च 2026 रोजीचे हे पत्र आहे. शिक्षण संचालनालय योजना महाराष्ट्र राज्य यांचं आणि या पत्राचा विषय आहे उल्हास नवभारत साक्षरता कार्यक्रमाअंतर्गत पायाभूत साक्षरता व मूल्यमापन चाचणी म्हणजेच FLNAT परीक्षा याचा सुधारित दिनांक 29 मार्च 2026 बाबत. तर आता ही जी परीक्षा आहे ते 29 मार्च 2026 ला घ्यायची आहे. त्याबाबतची आता आपण सविस्तर माहिती पाहूया. उपरोक्त विषयानुसार केंद्र शासनाच्या शिक्षण विभाग व साक्षरता विभागाचे पत्र व शैक्षणिक वर्ष 2025-26 मध्ये राज्यास दिलेले भौतिक उद्दिष्ट 6.20 लक्ष गाठण्याच्या अनुषंगाने भारत सरकारच्या शालेय शिक्षण व साक्षरता विभागाची आवर सचिव यांच्याशी झालेल्या चर्चेनुसार आपल्या राज्याची यावर्षी दिलेले उद्दिष्ट प्रयत्न पूर्ण करण्याच्या दृष्टीने क्षेत्रीय अधिकाऱ्यांशी झालेल्या चर्चेनुसार दिनांक 15 मार्च 2026 रोजी घेण्यात येणारी परीक्षा ही आता रविवार दिनांक 29 मार्च 2026 रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 5 या वेळात घेण्याचे नियोजन करण्यात आलेले आहे. म्हणजे आम्हाला माहित आहे उल्हास नवभारत साक्षरता कार्यक्रमांतर्गत आपण 2025-26 ची जी पायाभूत साक्षरता व मूल्यमापन चाचणी यापूर्वी घेणार होतो त्याचा दिनांक होता 15 मार्च 2026. तर आता या दिनांकामध्ये बदल झालेला असून आता नवीन जो दिनांक असणार आहे रविवार दिनांक 29 मार्च 2026 रोजी आपल्याला सकाळी 10 ते सायंकाळी 5 वेळेमध्ये ही परीक्षा घ्यायची आहे. तरी असाक्षर नोंदणी व जोडणी म्हणजे टॅगिंगचे कामकाज तात्काळ 100% पूर्ण करण्यात यावे व साक्षरता वर्ग नियमित सुरू ठेवावेत. साक्षरता वर्गांना भेटी द्याव्यात. FLNAT प्रश्नपत्रिकेचा पुरेसा सराव करून घ्यावा. पायाभूत साक्षरता व मूल्यमापन चाचणी FLNAT परीक्षेस नोंदणी झालेली व पूर्वीच्या परीक्षेत उपस्थित न राहू शकलेले व कामगिरीत सुधारणा आवश्यक म्हणजे नीड इम्प्रूव्हमेंट शेरा प्राप्त असलेले 100% असाक्षर प्रविष्ट होतील यासाठी आपण प्रयत्न करायचे आहेत. तर आपल्या सर्वांना माहिती आहे आपण असाक्षरची नोंदणी केली त्यांची जोडणी केलेली आहे. तर त्यांचे वर्ग देखील नियमित सुरू ठेवत आहोत. त्या वर्गांना भेटी होणार आहेत नेहमी. त्यांच्या प्रश्नपत्रिकेचा आपल्याला पुरेसा सराव घ्यायचा आहे. या सर्व गोष्टी आपल्याला पूर्ण करायच्या आहेत. या पत्रानुसार आपण उल्हास नवभारत साक्षरता कार्यक्रमांतर्गत पायाभूत साक्षरता व मूल्यमापन चाचणी जी आपण 15 मार्च रोजी घेणार होतो त्याचा सुधारित दिनांक आता रविवार 29 मार्च 2026 सकाळी 10 ते सायंकाळी 5 वेळेमध्ये आपल्याला घ्यायचे आहे. हे आपण लक्षात ठेवायचं आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण उल्हास नवभारत साक्षरता कार्यक्रमांतर्गत पायाभूत साक्षरता व मूल्यमापन चाचणीच्या परीक्षा दिनांकामध्ये जो बदल झालेला आहे याविषयीची सविस्तर माहिती पाहिली. मला आशा आहे तुम्हाला सर्वांना हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपली शाळा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा एकदा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत सर्वांना मनपूर्वक धन्यवाद.